नमस्कार. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मुलांना जर झटपट आणि टेस्टी अशी पावभाजी बनवून खाऊ घालायची असेल तर फक्त 10 मिनिटांमध्ये ही पावभाजी तयार होते आणि काही खास ट्रिक सहित आपण ही पावभाजी कुकरमध्ये बनवून घेतलेली आहे. चव जर म्हणाल तर रेस्टॉरंट सारखीच या पावभाजीला चव येते. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका मोठ्या बाउलमध्ये मी मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मटर, शिमला मिरची, फ्लावरचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता ही भाजी जी आहे ही दोनदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. फक्त 10 मिनिटात पावभाजी बनवायची आहे, त्यामुळे इथे आपण काही गॅजेटचा वापर करणार आहोत, जसं की कुकर आणि चॉपर. तर कुकरमध्ये मी 2.5 पळी तेल घालून घेतलेले आहे आणि 1.5 चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे. घरगुती पद्धतीने बनवतोय त्यामुळे साजूक तूप हे घालणं आपण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. तर लहान मुलांना आपण देणार आहोत, हेल्दी बनवायची आहे. यामध्ये चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि पटकन परतण्यासाठी चमचाभर मीठ घालून घेतलेले. सोबतच यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान असं परतून घ्यायचंय. मीठ घातल्यामुळे कमी वेळ लागतो. आता यामध्ये 1.5 चमचाभर मिरची पावडर घालून घेतलेली आहे. याने तिखटपणा तर येतोच आणि रंग देखील खूप छान येतो. गॅस इथे मी मध्यम आचेवर ठेवला होता आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये छान असं कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. धुवून घेतलेली ही जी भाजी होती ही यामध्ये घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर आणखीन कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये बीट किंवा गाजरचा वापर देखील करू शकता. व्यवस्थित आता ही आपण परतून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता या भाजीला शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. आता यामध्ये जवळपास अर्धा तांब्या भरून इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ आपण आधीच घातलं होतं त्यामुळे आता पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. तर जवळपास 2 चमचे भरून इथे मी पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण लावून 3 शिट्या करून घेणार आहोत. 3 शिट्यांमध्ये मस्त अशी पावभाजी शिजून तयार होते. आता कुकर तयार होत आहे तोपर्यंत मी एका प्लेटमध्ये बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. सोबतच लिंबू देखील चिरून घेतलेला आहे आणि बाजूच्याच गॅसवरती इथे मी तवा गरम करून ठेवलेला आहे. पाव ठेवलेले आहेत यावरती. आता हे पाव तुम्ही बटर लावून भाजू शकता. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि तुपावरती मस्त असे पाव भाजून घेतलेले आहेत आणि आता हे पाव भाजून झाले की लगेचच आपण पावभाजी सर्व करणार आहोत. आता कुकर बऱ्यापैकी गार झाला होता. झाकण काढून घेतलेले आणि यातील भाजी आता आपण मॅश करून घेणार आहोत. पावभाजी मस्त बारीक अशी शिजलेली आहे. बाहेर ज्यावेळेस आपण पावभाजी खातो त्यावेळेस इतक्या भाज्यांचा वापर त्यामध्ये केला जात नाही. फक्त बटाटा आणि टोमॅटो, पावभाजी मसाला त्यामध्ये असतो आणि शक्यतो थोडासा फ्लावर वगैरे. तर अशा पद्धतीने आपण झटपटरित्या ही पावभाजी फक्त 10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये बनवून घेतलेली आहे. यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गरज असेल तर आपण यामध्ये बटर देखील घालू शकतो. तुपाचा वापर केला होता त्यामुळे बटर मी आता या पावभाजीवर वरतून घालणार आहे. आता बघा प्लेटमध्ये पावभाजी, थोडासा कांदा घालून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पाव देखील छान भाजून तयार आहेत. लिंबू ठेवून घेतलेला आहे आणि आता या पावभाजीमध्ये मी घरातच तयार केलेलं जे बटर होतं ते घालून घेणार आहे आणि गरमागरम पावभाजी लहान मुलांना खाण्यासाठी आता तयार आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये तयार केलेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.